वाघ्या कुत्र्याचा पुतळा शंभूराजांनी बसवला। त्या कुत्र्याच्या स्मारकाखाली शिवपत्नी पुतळाबाईंची सती समाधी नाही। मराठ्यांमध्ये सतीची चाल नव्हती। शिवरायांचा कुत्रा नव्हता म्हणणारे मूर्ख आहेत। एका जर्मन पुस्तकातील वाघ्या कुत्रा हा काय प्रकार आहे? राम गणेश गडकरींच्या नाटकाने काय घोटाळा केला? त्याचा परिणाम काय झाला? त्या नाटकाची खरी लायकी काय आहे? बिन लाकडाची 10 हात ढलपी कशी काढली गेली? जाणून घ्या या प्रश्नांची उत्तरे, अर्थात नेहमीप्रमाणेच पुराव्यानिशी। नमस्कार इतिहास मित्रांनो, शिवरायांचा पाळीव कुत्रा म्हणून सांगितल्या जाणाऱ्या वाघ्या कुत्र्याचा शोध यावरील आजच्या या चौथ्या भागातील महत्त्वाचे प्रश्न आणि मुद्दे मी सुरुवातीलाच सांगितलेले आहेत। या भागामध्ये आपण येत आहोत आधुनिक काळातील वाघ्या कुत्रा या विषयावर। पहिल्या भागामध्ये आपण शिवकाळात शिवरायांचा कुठलाही एखादा कुत्रा नव्हता हे पाहिले। दुसऱ्या भागात आपण मराठेशाही आणि ब्रिटिश राजवटीत सुद्धा असल्या एखाद्या कुत्र्याचा कुठेच उल्लेख नाही हे पाहिले। तिसऱ्या भागात आपण या काल्पनिक कुत्र्याचा जन्म आणि त्याचे वाघ्या नावाने बारसे कधी आणि कसे झाले हे सविस्तरपणे जाणून घेतले। त्यामुळे शिवरायांचा पाळीव कुत्रा वाघ्या, त्याचे शिवरायांच्या चितेमध्ये उडी घेणे आणि त्याची समाधी बांधली जाणे हे सर्व बिनपुराव्याचे आणि म्हणूनच साफ खोटे आहे हे स्पष्ट झालेलेच आहे। पण तरीही राम गणेश गडकरींचे एक नाटक आणि जर्मन भाषेतील वाघ्या कुत्रा या आधुनिक काळात पुढे आलेल्या विषयावर खरे काय ते सांगितल्याशिवाय हा विषय पूर्ण होणार नाही आणि आपल्याला शेवटच्या म्हणजे त्या कुत्र्याचे स्मारक शिवसमाधीपाशी असणे योग्य की अयोग्य या सर्व प्रकाराची खरी जबाबदारी कुणाची आणि यामधील सर्वात महत्त्वाचा मुद्दा कोणता या विषयाकडे जाताच येत नाही। चला तर आता आजच्या मुख्य विषयाकडे वळूया आणि या भागातील त्या दोन मुद्द्यांची सविस्तर माहिती घेऊयात। आधी आपण राम गणेश गडकरींच्या राजसन्यास या नाटकाचा त्या कुत्र्याशी काय संबंध आहे ते पाहूया। गडकरींनी हे नाटक 1916 ते 1917 या कालावधीत लिहिले होते। 1919 सालच्या जानेवारीमध्ये गडकरी मरण पावले। अर्थात त्यांनी त्यांच्या त्या नाटकाची जी अर्पण पत्रिका लिहिलेली आहे ती 1916 ते 1919 या काळाच्या दरम्यानच लिहिलेली आहे। त्यांच्या त्या नाटकाच्या कथेमध्ये कोणत्याही कुत्र्याचा कसलाच उल्लेख नाही। त्या नाटकामध्ये गडकरींनी स्वतःच्या मनानेच रचलेली पूर्णपणे खोटी आणि काल्पनिक कथा थेट छत्रपती संभाजी महाराजांच्या बाबतीत घडलेली दाखवलेली आहे। थोडक्यात हे नाटक म्हणजे इतिहास म्हणून एक पूर्णपणे भंपक प्रकार आहे। पण या नाटकाची अर्पण पत्रिका मात्र एका कुत्र्याच्या नावे आहे। म्हणजे एक तद्दन खोटी कथा एका काल्पनिक कुत्र्याला अर्पण केली आहे असला हा इतिहासाच्या दृष्टीने शून्य किमतीचा उपद्व्याप आहे। 1926 सालच्या राजसन्यास नाटकाच्या तिसऱ्या छापील आवृत्तीतील ती मूळ अर्पण पत्रिका अशी आहे। इतिहास छातीला हात लावून पुढील कथा सांगतो आहे तेव्हा विश्वासाने ती मुकाट ऐकून घ्यायला हवीच। थोरल्या छत्रपतींचा एक आवडता कुत्रा होता। हे समर्थाघरीचे श्वान खरोखरीच सर्वांनी मान देण्यासारखे होते। हा इमानी जीव आबासाहेबांना कधीही विसंबत नसे। अखेर प्रभूचे शुभावसान झाल्याबरोबर त्या मुक्या इमानानेही त्यांना स्वर्गापर्यंत सोबत केली। आज रायगडावर त्याची भाग्यशाली समाधी, राजांच्या समाधी शेजारी मांडीला मांडी लावून बसलेली तिन्ही लोक डोळ्यांनी पाहत आहेत। त्या समाधीवर त्या चतुष्पाद पशुची पूजा बांधण्यासाठी नरदेहाचा नसता अभिमान सोडून माझ्या या राजसन्यासाच्या पामर बोलांची, डोंगर पठारीवरच्या या रासवट रानफुलांची पाखरण करून ठेवित आहे राम गणेश गडकरी। गडकरींच्या त्या मूळ अर्पण पत्रिकेत वाघ्या हा शब्दच नाही। इतकेच नव्हे तर त्या कुत्र्याला दुसरे कुठले नाव सुद्धा नाही, त्याला फक्त श्वान म्हटलेले आहे। मुळात गडकऱ्यांनी त्या कुत्र्याचे नाव स्वतः मोत्या ठेवले होते असे कैलासवासी आचार्य अत्रेंनी गडकऱ्यांच्या नाटकावरील पुस्तकाच्या प्रस्तावनेत नमूद केले आहे। म्हणजे वाघ्या या नावाशी राम गणेश गडकरींचा काहीच संबंध नाही। पण गडकरींच्या त्या नाटकामुळे एक परिणाम मात्र झालाच, कारण ते त्या काळचे एक अत्यंत प्रतिभाशाली नाटककार म्हणून ओळखले जात होते। त्यांची नाटके तुफान लोकप्रिय झाली होती। त्यामुळे गडकरींना फार मोठी प्रसिद्धी मिळाली होती। यामुळे झाले असे की रायगडाचे वर्णन करणारी
1919 पूर्वीची रायगड आणि त्या कुत्र्यासंबंधीची पुस्तके वाचणाऱ्या इतिहासप्रेमींपेक्षा गडकरींची नाटके बघणाऱ्या लोकांची संख्या त्या काळात 100 पटीने तरी नक्कीच जास्त असावी। अर्थात गडकरींची ती अर्पण पत्रिका सर्वसामान्य लोकांपर्यंत जास्त वेगाने आणि फार मोठ्या प्रमाणावर पसरली असणार आणि त्या अर्पण पत्रिकेतील शब्द ना शब्द खराच आहे असा समज देखील अर्थातच पसरला असणार। आता यामध्ये महत्त्वाचा मुद्दा हा आहे की हे राम गणेश गडकरी काही इतिहास संशोधक, इतिहास तज्ञ वगैरे नव्हते आणि ते रायगडावर सुद्धा कधी गेल्याचा उल्लेख नाही। इतिहास कशाला म्हणतात, त्याचे पुरावे म्हणजे काय, त्यांचा अभ्यास कसा करायचा असतो, यातील ओ का ठो सुद्धा न कळणाऱ्या गडकरींनी इतिहास छाती ठोकून जे सांगतो आहे ते विश्वास ठेवून मुकाटपणे ऐकून घ्या असा जणू दमच त्या अर्पण पत्रिकेमध्ये दिलेला आहे। वर आणि महाराजांना त्या कुत्र्याने स्वर्गापर्यंत सोबत केली। आज रायगडावर त्या कुत्र्याची भाग्यशाली समाधी राजांच्या समाधी शेजारी मांडीला मांडी लावून बसलेली तिन्ही लोक डोळ्यांनी पाहत आहेत असले अचाट मूर्खपणाचे वर्णन गडकरींनी त्या अर्पण पत्रिकेत केलेले आहे। ज्या लेखकांची पुस्तके या गडकरींनी वाचली आणि ज्यातून त्यांना शिवरायांच्या काल्पनिक कुत्र्याची माहिती समजली त्या कुत्र्याला ते मूळचे लेखक, दंतकथा, ऐकीव माहिती असे म्हणत असताना सुद्धा राम गणेश गडकरी मात्र त्या कुत्र्याला तो खरोखरच होऊन गेला होता, स्वर्गापर्यंत राजांच्या सोबत गेला, त्याची समाधी राजांच्या समाधी शेजारी आहे असे अगदी ठामपणे त्यांच्या त्या नाटकाच्या अर्पण पत्रिकेत म्हणत आहेत। या असल्या अर्पण पत्रिकेसाठी गडकरींना सर्वोत्कृष्ट हास्यास्पद आणि विदूषकी लेखनाचा पुरस्कार द्यावा की इतिहास विकृत करणाऱ्या त्यांच्या त्या प्रतिभेची, त्यांच्या त्या अर्पण पत्रिकेची जाहीरपणे होळी करावी असा प्रश्न मला तरी पडलेला आहे। महाराष्ट्राचे शेक्सपियर म्हणविल्या जाणाऱ्या गडकरींच्या राजसन्यास नाटकाच्या त्यांच्या खोट्या कल्पनांची गाढवे स्वैर उधळलेल्या आणि इतिहासाच्या चिंध्या करू पाहणाऱ्या त्या कथानकाबद्दल सुद्धा एक इतिहास अभ्यासक म्हणून माझे हेच मत आहे। त्यांच्या त्या नाटकात शंभूराजे कसे दाखविले गेले आहेत ते मी सांगण्याऐवजी तुम्ही संपूर्ण गडकरी या पुस्तकाची PDF नेटवर फ्री उपलब्ध आहे, ती डाउनलोड करून वाचा आणि त्यावर स्वतःचे मत बनवा। आयुष्य खर्चून ज्वलंत इतिहास घडविणाऱ्या शिवप्रभू आणि शंभू छत्रपती या महाराष्ट्राच्या दैवतांना काल्पनिक नाटकाच्या तद्दन खोट्या कथेतील फक्त पात्रे बनवून वाटेल ते स्वैराचारी लिखाण करणारे असले नाटककार आणि काही कादंबरीकार अत्यंत प्रतिभावंत म्हणून नावाजलेले आहेत। त्यांच्या त्या नावाजलेल्या प्रतिभेला आपण कुणाबद्दल काय लिहावे याचे सुद्धा भान नसेल, तेवढी सुद्धा अक्कल या प्रतिभावंत म्हणवल्या जाणाऱ्यांना नसेल, तर त्यांची तसली ती प्रतिभा चुलीत घालून जाळून राख करण्याच्याच लायकीची आहे असे मला तरी वाटते। नाटककार असो, कादंबरीकार असो, मालिकावाला असो नाहीतर चित्रपटवाला असो, त्याला जर मूळ इतिहासाची किंमत कळत नसेल, रक्त सांडून घडवल्या गेलेल्या त्या इतिहासाचे मर्म लक्षात येत नसेल, इतिहास म्हणजे फक्त धंदा करून पैसे कमवायचा विषय आहे इतकेच यांना कळत असेल आणि त्यासाठी ते मूळ इतिहासच विकृत करत असतील तर अशांना त्यांची पायरी ही दाखवलीच पाहिजे। कलेच्या नावाखाली महाराष्ट्राचा इतिहास घडवणाऱ्या महाराष्ट्राच्या दैवतांचाच अपमान करू पाहणारी ही प्रवृत्ती अत्यंत इतिहासघातकी आहे। पण दुर्दैवाने नाटके, कादंबऱ्या, मालिका, चित्रपट या माध्यमातूनच 90% जास्त लोकांच्या पर्यंत शिवरायांचा आणि शंभूराजांचा इतिहास पोहोचत असतो। इतिहासाचा आधार घेणारी नाटके आणि कादंबऱ्या आणि त्यावर आधारलेले चित्रपट आणि मालिका यामध्ये खरा इतिहास नसतो। त्यात मनाला येईल तसले काल्पनिक प्रसंग, व्यक्ती, संवाद रचलेले असतात। थोडक्यात यामध्ये बिनबुडाचे धडधडीत खोटे दाखवलेले असते, लिहिलेले असते, रचलेले असते। इतिहास म्हणून त्यांची लायकी नालायक या कॅटेगरीमधली असते आणि पुरावा म्हणून त्यांची किंमत शून्य असते, हे अनेक लोकांच्या लक्षातच येत नाही। आता आपण जर्मन भाषेतील वाघ्या कुत्र्याचा पुरावा हा काय प्रकार आहे ते पाहूया। फेसबुकवरती वाघ्या कुत्र्यासंबंधीच्या एका पोस्टवर मी एक कमेंट केली होती। माझ्या त्या कमेंटला उत्तर म्हणून एका व्यक्तीने मला कमेंट करून वाघ्याचे सत्य या नावाच्या पुस्तकाचा दाखला देऊन
त्या कुत्र्याच्या समर्थनासाठी दिलेले पुरावे सांगितले होते। त्यातील पहिला मुद्दा म्हणजे कर्नाटकातील यादवाड येथील शिवरायांच्या एका समकालीन शिल्पात कुत्रा असल्याने शिवरायांच्या जीवनात कुत्राच नव्हता असे कोण मूर्ख म्हणेल, हा प्रश्न विचारला होता। आता या विषयावरच आपल्या या चॅनेलवरील त्या कुत्र्याच्या शिल्पावरील भागात याचे सविस्तर उत्तर मी आधीच दिलेले आहे। त्यात त्या कुत्र्याला शिवरायांचा कुत्रा म्हणणारेच कसे मूर्ख आहेत ते पुराव्यानिशी सांगितलेले आहे। तो भाग तुम्ही अजून पाहिला नसेल तर जरूर पहा। मूर्ख कोण याचा निकाल त्यात लागलेला आहे। आता दुसरा दावा म्हणजे रायगडावरील कुत्र्याचे ते स्मारक ज्यावर बांधलेले आहे तो मूळ चौथरा शिवरायांच्या सती गेलेल्या पत्नी पुतळाबाई यांचा नाहीच, कारण स्त्री सती गेली की समाधी बांधत नसत। मराठा समाजात सतीची चाल तेव्हा प्रचलित नव्हती। रायगडावरील शिरकाई मंदिरात पुतळाबाईंची सतीशिळा आजही जपून ठेवलेली आहे, हा तो दावा। या दावा करणाऱ्याला शहाजीराजांच्या निधनानंतर जिजाऊ सती जायला निघाल्या तेव्हा शिवरायांनी विनवणी करून त्यांना थांबवले, हा सभासद बखरीमध्ये वर्णन केलेला प्रसंग माहितीच नाही। शिवभारत या शिवरायांच्या आज्ञेवरून लिहिलेल्या ग्रंथातील शिवरायांचे आजोबा मालोजीराजे भोसले हे वीर मृत्यू पावले तेव्हा त्यांच्या पत्नी उमाबाई सती जायला निघाल्या होत्या, तेव्हा त्यांना शिवरायांचे चुलत आजोबा म्हणजे मालोजीराजांचे बंधू विठोजीराजे भोसले यांनी थांबवले होते। ही घटना सुद्धा त्या दावा करणाऱ्याला माहिती नाही। शिवपुत्र छत्रपती राजाराम महाराजांच्या पत्नी अंबिकाबाई विशाळगडावरती सती गेल्या, तिथे त्यांचे वृंदावन बांधलेले आहे, हा इतिहास याला माहितीच नाही। छत्रपती शंभूराजांच्या कन्या भवानीबाई तारळे या सातारा जवळच्या गावी सती गेल्या, तिथे त्यांची समाधी बांधलेली आहे, हे पण याला माहिती नाही। छत्रपती संभाजी महाराजांचे पुत्र छत्रपती शाहू महाराज यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या देहाबरोबर सती गेलेल्या सकवारबाई राणीसाहेबांची शिवपिंड आणि मूर्ती संगम माहुलीला छत्रपती शाहू महाराजांच्या समाधीवरच आहे, हे सुद्धा त्या दावा करणाऱ्याला माहिती नाही। आणि हा म्हणतो सती गेली की समाधी बांधत नसत आणि मराठा समाजात तेव्हा सतीची चाल प्रचलित नव्हती। खरे तर याने आलमपूरला जाऊन सुभेदार मल्हारराव होळकरांची मूळ समाधी आणि त्यातील मल्हाररावांच्या पुतळ्या शेजारी त्यांच्या सती गेलेल्या पत्नींचे पण पुतळे आहेत, हे पाहून यावे। मराठा जातीसह इतर अनेक जातींमध्ये स्त्रिया सती गेल्याची आणि त्या सतींची वृंदावने, चौथरे, मंदिरे सुद्धा बांधल्याचे अनेक पुरावे आहेत, हे याला अजिबातच माहिती नाही। रायगडावरील शिरकाई मंदिरात पुतळाबाईंची सतीशिळा आहे असा दावा करणाऱ्याला ती सतीशिळा तिथे दिसली तरी कुठे? ती सतीशिळाच आहे आणि ती पुतळाबाईंचीच आहे, हे याने कशावरून ठरवले? याची उत्तरे मात्र या दावा करणारा देत नाही। म्हणजे हा दुसरा दावा देखील पूर्णपणे बिनबुडाचा आणि दिशाभूल करणारा आहे। असाच एक तिसरा दावा म्हणजे जर्मन भाषेमधील एका पुस्तकात वाघ्या कुत्र्याच्या दगडी पुतळ्याचा उल्लेख असल्याचा दावा। इथे तो दावा आधी सांगतो। 1834 ते 1852 या काळात प्रसिद्ध झालेल्या आणि जर्मन भाषेमध्ये अनुवाद झालेल्या पुस्तकांची सूची 1930 साली एका जर्मन पुस्तकात छापली गेली। यामध्ये जे पुस्तक जर्मन भाषेत अनुवादित केले गेले त्याचा जो जर्मन भाषेत भाषांतरित केलेला मजकूर आहे त्याचे मराठी भाषांतर असे आहे। शिवराय रायगडावर 1680 साली मरण पावल्यावर त्यांच्या समाधी शेजारी कुत्र्याचा दगडी पुतळा बसवण्यात आला। हा कुत्रा म्हणजेच शिवरायांच्या चितेत उडी घेतलेला वाघ्या कुत्रा आहे। या भाषांतरानंतर दावा करणारे म्हणतात संभाजीराजांनी शिवरायांची समाधी बांधल्यानंतर लगेच वाघ्याचेही स्मारक बांधले। कालोघात तिथे बसवलेला कुत्र्याचा दगडी पुतळा नष्ट झाला किंवा नष्ट केला गेला, पण त्या कुत्र्याचे नाव वाघ्या आहे हे जर्मनांनी मात्र नोंदवलेले आहे। जर्मनांना हा पुरावा त्या काळच्या ख्रिश्चन मिशनऱ्यांकडून किंवा इंग्रजांच्या पुस्तकातून मिळाला असावा, पण वर दिलेल्या मजकुरातून वाघ्याचे सत्य लखलखीतपणे समोर येते, हे आता निर्विवाद आहे। संपला हा दावा। आता या दाव्यातून निर्विवादपणे हेच समोर येते की हा सर्व प्रकार म्हणजे बोलाचाच भात आणि बोलाचीच कढी या उक्तीसारखाच पूर्णपणे निरर्थक आहे। त्या दाव्यात सांगितले गेलेले जर्मन भाषेतील सूचीचे ते पुस्तक आधी दाखवले पाहिजे, त्यातील त्या मजकुराची पाने प्रत्यक्ष दाखवली पाहिजेत। ते पुस्तक मूळ कुठल्या पुस्तकाचे भाषांतर आहे
ते मूळ पुस्तक सादर केले पाहिजे, कारण पुस्तकांची सूची म्हटले की त्यात त्या पुस्तकाचे नाव, लेखकाचे नाव, प्रकाशकाचे नाव, प्रकाशनाचा दिनांक ही माहिती दिलेलीच असते. त्यालाच तर पुस्तकांची सूची म्हणतात. यानंतर पुढे ते मूळ पुस्तक प्रत्यक्ष दाखवून त्यातील मजकूर सादर केला पाहिजे. त्या पुस्तकात जे लिहिले असेल तो संपूर्ण मजकूर पुराव्यांच्या कसोटीवर टिकतो का नाही ते तपासले पाहिजे. त्या दगडी पुतळ्याचे वर्णन आणि बाकीच्या कथेला त्या पुस्तकात पुरावा काय दिला आहे ते समोर आणले पाहिजे. हे सर्व आधी करावेच लागते, तरच तो दावा विचारात घेता येतो. यापैकी काहीच न करता फक्त अमुक अमुक पुस्तकात तमुक तमुक लिहिले आहे असे कुठलेच आगापिछा नसलेले नुसतेच लिहायचे आणि तो मजकूर वाघ्याचे सत्य लखलखितपणे समोर आणतो असे म्हणणे म्हणजे लखलखितपणे धडधडीतपणे खोटे बोलणे आहे, बिनबुडाचा दावा करणेच आहे. त्यामुळे असल्या इतिहासाचे पुरावे कसे मांडायचे असतात याचे नियमच न कळणाऱ्या दाव्याला किंमत शून्य आहे. पुरावा नाही तर तुमच्या बोलण्याला काहीच अर्थ नाही. हा मूलभूत नियम विसरलेल्यांनी जे दावे केलेत ते आपण विसरून जाणेच योग्य आहे. कुठल्या तरी जर्मन पुस्तकातील 1930 सालच्या वर्णनाला आणि त्याचा मूळ पुरावा म्हणून 1834 नंतर केव्हा तरी लिहिलेल्या, अजून कुणालाच न सापडलेल्या अस्तित्वहीन पुस्तकाला वाघ्या कुत्र्याचा समकालीन ठाम आणि अस्सल पुरावा म्हणणे ही तर लखलखीत फसवेगिरी आहे, बंडलबाजी आहे, दिशाभूल आहे. शिवरायांच्या निधनानंतर तब्बल 150 वर्षानंतर तसले ते पुस्तक लिहिले गेले होते, पण अजून ते सापडलेच नाही असे म्हणणारे त्या न पाहिलेल्या पुस्तकाचा संदर्भ देऊन बिनबुडाच्या बादलीत पाणी भरण्याचा बिनकामाचा प्रकार करीत आहेत. हातातच नसलेल्या लाकडाची 10 हात ढलपी काढत आहेत. थोडक्यात जेव्हा सर्व पुरावे हातात घेऊन तो दावा करणारे समोर येतील तेव्हा बघूया. हा 3 दाव्यांचा विषय इथे संपलेलाच आहे. काल्पनिक कुत्रा खराच होता असे स्वतःच्या मनानेच ठरवून त्याला भलतीच अर्पण पत्रिका लिहिणारे गडकरी आणि कसलाही अस्सल समकालीन ठाम पुरावा न देता त्या कुत्र्याचा दगडी पुतळा संभाजीराजांनी शिवरायांच्या समाधी शेजारी उभारला होता असा दावा करणारे यांचा कसा सत्कार करावा ते आता तुम्हीच ठरवा. मला वाटते आता यापुढे यावर जास्त काही बोलण्याची गरजच नाही. मित्रांनो, गडकरींची ती लायकी शून्य अर्पण पत्रिका आणि जर्मन भाषेतील कुत्र्याचा पुरावा या दोन्ही मुद्द्यांची सविस्तर माहिती देऊन त्यांना उघडे पाडणारा हा भाग तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये जरूर सांगा. या व्हिडिओची लिंक तुमच्या मित्रांना शेअर तर कराच, पण यानंतर येणारे भाग पाहायला देखील विसरू नका. व्हिडिओ लाईक करा. तसेच तुम्ही अजून आपले हे मराठेशाही प्रवीण भोसले यूट्यूब चॅनल अजून सबस्क्राईब केले नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयाच पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत जय शिवराय, जय महाराष्ट्र धर्म.